नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मी कावेरी फार्मकी ऍग्री सर्व्हिसेस कवठे कमेश्वर. तर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा तणनाशकाची फवारणी करतो तेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसून येत नाही. तो जो का दिसून येत नाही, तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पाण्याचा पीएच हा माहित असणे खूप गरजेचे आहे. तर पाण्याचा पीएच जाणून घेण्यासाठी आपण डिजिटल पीएच मीटर किंवा लिटमस पेपरचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा पीएच हा समजणार आहे. त्याचप्रमाणे जर का पाण्याचा पीएच हा 5.5 ते 6.5 इतका असेल तर तणनाशकाचा रिझल्ट हा आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतो. जर का पाण्याचा पीएच हा 7 पेक्षा जर का जास्त असेल तर ते पाणी एक क्षारीय किंवा अल्कलाईन पाणी असतं. त्यामुळे त्याचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे दिसून येत नाही, त्याचा रिझल्ट हा कमी प्रमाणात दिसतो. आणि जर का पाण्याचा पीएच हा 8 पेक्षा जर का जास्त असेल तर पाण्याची औषधाची कार्यक्षमता ही कमी होते आणि तण हे चांगल्या प्रकारे जळलं जात नाही किंवा पूर्णपणे जळत नाही. तर मग पाण्याचा पीएच हा मेंटेन करण्यासाठी आपण फॉस्फरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड किंवा सायट्रिक ऍसिड या अशा घटक असलेल्या औषधांचा वापर करायचा आहे. किंवा तुम्ही पूर्वा कंपनीचे डेकोरस हे आपल्याला वापरायचे आहे. तुम्ही कोणताही एक पीएच बॅलन्सर वापरायचा आहे. किंवा तुम्ही जेव्हा सायट्रिक ऍसिड म्हणून लिंबूचा वापर करता, तर जेव्हा आपण लिंबूचा वापर करतो पाण्याचा पीएच हा आपल्याला माहित असल्यामुळे आपण लिंबू हे जास्त प्रमाणात पितो किंवा कमी प्रमाणात पितो. त्यामुळे पण पाण्याचा पीएच हा कमी प्रमाणात मेंटेन होतो किंवा मेंटेन होत नाही. तर मग आपण कोणतंही एक पीएच बॅलन्सर वापरलं पाहिजे, तर जेणेकरून तुम्हाला त्या पाण्याचा पीएच मेंटेन होऊन तणनाशकाचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तर माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.